एक पाऊल विषमुक्त शेतीकडे या चॅनलवर आपले स्वागत आहे. आणि आज आपण किनीवडगी या गावामध्ये आलो. गजूभाऊ डकरे हे शेतकरी आहेत. यांनी आपल्या औषधीचा वापर करून झेंडू आणि तूर यामध्ये कशा पद्धतीचा वापर केलेला आहे. दीनदयाल पॅटर्न अंतर्गत त्यांनी हे प्रयोग केलेले आहे पूर्ण. तर आपण त्यांच्याच तोंडून त्यांचे अनुभव आपण ऐकूया. सांग तुमचा परिचय देऊन द्या. नमस्कार, जोरान. मी गजू डकरे, किनीवडगी तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. मी इथं झेंडू प्लस तूर शेती तयार केलेली आहे. याचा सावा 4x4चा आहे. मधात झेंडू तयार केलेला आहे आणि या तुरीच्या 2 छाटण्या झाल्या आणि झेंडू यात पूर्ण 100% म्हणजे मी देशप्रेमीचाच वापर केला. बाकी वरतं आपल्या याचा कुठल्याही कीटकनाशकाचा वापर केलेला नाही आहे. आता मी त्या यातून कमीत कमी 10 ते 15 हजार मी आता इथं वाचलेला, म्हणजे खर्चामध्ये वाचलेला. आणि इथनी 5 रुपयाचा खर्चाने स्वतःच आम्ही तोडतो आणि स्वतःच करतो. म्हणजे इथं 5 रुपये मला खर्च लागला नाही शेतीला. आणि आतापर्यंत समजा गणपतीच्या इथनी 15,000 रुपये माझे झालेले आहे. आणि इथून आणखी परत दसऱ्यात किती एकरामध्ये आहे हे? फक्त 10 गुंठ्या. 10 गुंठ्यामध्ये. हां, आणि 10 गुंठ्यातनी 10 गुंठ्यामध्ये समजा याची लागवड केली झेंडूची. 15,000 रुपये झाले. आणखी किती तुमचे व्हायला पाहिजे? आणखी इथून 25 ते 30,000 व्हायला पाहिजे. आणि तूर पूर्ण शिल्लक आहे. 10 गुंठ्यामध्ये नुसते झेंडू तुमचे कमीत कमी 50,000. 50,000ची झेंडूवर. आणि तुरी काय असेल ते एवढ्या म्हणजे 4-5 पोते तुरीचा विषय. झेंडूमध्ये जे दशपर्णी बेलर्ग जे तुम्ही वापर केला, हां, याच्यामध्ये फरक काय वाटते केमिकल आणि या आपल्या निविष्ठामध्ये, जैविक निविष्ठामध्ये? जैविकचा फरक म्हणजे असा आहे, या दशपिंपीमध्ये हे फुल एकदम ताजं तवार एकदम सरळ राहते. म्हणजे असं काहीच विषय नाही, केमिकल चिमत नाही. आणि तटावान चांगलं फ्रेश राहते जसं आहे तसं. आणि विशेष म्हणजे ते एवढे पैसे आणून फायदा तेवढाच. नाही आणला आपण दशपिंपी मारलं म्हणजे कमी पैशात म्हणजे फुकटात असल्यासारखं. फुकटात फायदा तेवढाच. मग काय दुसऱ्या विषयात पडल्यापेक्षा हे दशपिंपी मला बरं वाटलं. आणि तुरीची कटाई केल्यानंतर काय वापरलं होतं? तुरीच्या फटायला फक्त ते तुमचं काय बेलर्क वगैरे ते बेलर, म्हणजे ते तुम्ही सोबत टाकलं काय ते बुरशीनाशक म्हणून काय होतं ते? हिंग. हां, हिंग म्हणून ते त्यांनी आपलं देशपूर्वी तिथून टाकून. आणि किती तुम्ही सांगितलं त्या आळ्यासोबत ते डिटो आम्ही सोबत टाकलं, बाजरी ते केलेलं आहे तिचं. बरं, तुम्ही वैभव जसं सांगितलं त्या पद्धतीने आम्ही त्या पद्धतीने शेती केली. नाही, बरं, जसं समजा तुम्हाला औषधीची कधी गरज पडली तर मग तुमच्यापर्यंत कार्यकर्ता येते? बिलकुल हो, 100% राहुल भाऊ तुमचा कार्यकर्ता. राहुल भाऊ निरडवार. हो, निरडवार. 100% फोन लावला त्या पद्धतीने आपल्याला जे पाहिजे, देशप्रेमी पाहिजे, निमोनिक अर्क पाहिजे, आणखी कोणत्या पद्धतीने आपण त्याला सांगायचं या पद्धतीने आम्हाला हे रोग आला असा विषय आहे, तर त्या पद्धतीने आपल्याला सगळं घरपोच आणून पद्धतशीर देते. ते आपलं हे करून देते उपलब्ध. काय झेंडू व्हिडिओ घ्या थोडा, तूर दाखवा. तूर पण एक नंबर दिसावी. ते त्याला सुरुवातीला सांगितलं छाटणीचं तवा मागला. मला छाटणीचं आयडियाच बदली होती. तुम्ही 2 वेळा जगमार पण तू एक तर ते होकलीच पहिली आपली. बरं, आता हे जे शेती पद्धती आहे, या शेती पद्धतीमध्ये तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांनी केलं पाहिजे की नाही? 100% करायला पाहिजे. 100% म्हणजे 100% पैकी आपला कमीत कमी 10% म्हणजे 90% इतनी 80% खर्च वाचते. खर्च कमी होतो. बिलकुल म्हणजे औषधीमधला खर्च कमी आपण तिथून 100% वाचतो, विशेष नाही. आणि बाकी आपण 2-3 शेतकरी आपले ते पण तेच विषय आहे, तेच म्हणणं तेच आहे जे आपला विषय आहे ते. तर 80% आपण बिलकुल खर्चातून फवारणीच्या वगैरे तिथून वाचतो. तेवढेच पैसे आपले प्लसमध्ये. बरं, हे फुल तोडल्यावर साधारण जे पहिले जे केमिकल शेतीचं जे आहे त्या शेतीमध्ये फुल तोडल्यावर किती दिवसात फुल खराब होते? ते म्हणजे जास्त वेळ टिकतच नाही. तरी किती वेळपर्यंत? किती वेळपर्यंत म्हणजे दिवसा म्हणून म्हणजे आज तोडलं, उद्या मार्केटला नेलं तर परवाच्या दिवशी ते खराब होते. हे 3 दिवस एकदम तसंच राहील. हे 3 दिवस चांगलं राहते. हो, म्हणजेच जैविक निविष्ठामध्ये ज्या फुलावर वापर केलेला आहे त्या फुलाची क्वालिटी जी आहे 3 दिवसापर्यंत कमीत कमी चांगली राहते. आणि केमिकलमध्ये जे क्वालिटी आहे ते 2 दिवसामध्येच दुसऱ्या दिवशी खराब होते, असा तुमचा अनुभव आहे. आणखी काय सांगू इच्छिता शेतकरी? बस एवढंच सांगतो. आणखी बरंच काही सांगायचं आहे पण तेवढं काही आणखी पोचलेलं नाही आपण. आणखी परत तुमच्यापासून बरंच शिकायचं आहे विषय.